चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। शिवलिंगावर काय वाहिल्याने काय प्राप्त होते? शिवलिंगावर धोत्राचे फूल वाहिल्याने घरात व्यसनाधीनता वाढत नाही, करणी बाधा जादूटोणा होत नाही। शिवलिंगावर दूध वाहिल्याने पत्रिकेतील चंद्र अनुकूल होतो। शिवलिंगावर मध काळे तीळ वाहिल्याने राहू अनुकूल होतो। तसेच लवंग व गूळ वाहिल्याने मंगळ अनुकूल होतो। शिवलिंगावर सौंफ इलायची वाहिल्याने बुध अनुकूल होतो। हळकुंड वाहिल्याने गुरु अनुकूल होतो। शिवलिंगावर दही वाहिल्याने शुक्र अनुकूल होतो। शिवलिंगावर उसाचा रस वाहिल्याने शनी अनुकूल होतो। शिवलिंगावर पांढरे तीळ वाहिल्याने केतू अनुकूल होतो। शिवलिंगावर गहू वाहिल्याने रवी अनुकूल होतो। तसेच नागकेशर वाहिल्याने संतती होते। शिवामूठ ही अतिशय भक्तिभावाने वाहिली जाते। ही मूठ वाहताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्या। धान्य ओले की सुके, तर शिवामूठ वाहताना धान्य सुकेच असावे। तांदूळ, तीळ किंवा इतर कोणतेही धान्य ओले भिजवलेले करू नये। तांदूळ वापरताना ते अखंड असावेत, तुटलेले कधीही नसावेत। शिवामूठ वाहताना मूठ कशी धरावी व कशी व्हावी? उजव्या हातामध्ये एक मूठ धान्य भरून घ्यावे। त्यानंतर ते धान्य शिवलिंगावर सरळ हाताने अलगद सोडून अर्पण करावे। काही ठिकाणी मूठ पिंडीच्या वर उलटी करून, म्हणजेच मुठीतून हळूहळू धान्य गळेल अशा पद्धतीने उभी मूठ धरून वाहण्याची परंपरा असते। अंगठ्याच्या किंवा करंगळीच्या बाजूने असा काही विशिष्ट नियम नाही। मूठभर धान्य महादेवाच्या पिंडीवर आदराने अर्पण करणे हा यातील मुख्य उद्देश आहे।